जय श्रीराम. बालमित्रांनो, काल आपण बघितलं सुग्रीवाला त्याची चूक कळली आणि तो रामाला शरण गेला. आता तो रामाच्या भेटीसाठी गेला आहे. आता पुढे सुग्रीव हनुमंत भगवंताकडे येतात. ज्या पक्षश्रेष्ठींना आमंत्रणे दिली आहेत ते आपापल्या सैन्यासह आता हजर होतील. सीतेला रावणाने नेले हे सगळ्यांना माहीत आहे. रावण मायावी आहे, त्यामुळे तो नक्की लंकेतच सीतेला ठेवील याची खात्री पण नाही. तो तिला कुठेही ठेवू शकतो. म्हणून चारी दिशांना शोध घ्यायला हवा. म्हणून सर्व सैन्याच्या 4 तुकड्या करण्यात आल्या. प्रत्येक तुकडीत एक नायक, एक सल्लागार, काही वृद्ध, काही तरुण असं ठेवण्यात आले. दक्षिणेकडची तुकडी जरा जास्त मजबूत ठेवण्यात आली. त्याचे नेतृत्व अंगदाला देण्यात आले. अंगद बलवान तरुण असून उद्याचा राजा आहे. जांबुवंत सल्लागार, शरीर काम देत नाही वृद्धत्वामुळे, पण अनुभवी, सगळ्यांना सांभाळून घेणारा बलवीर हनुमंत. सगळेजण आशीर्वाद घ्यायला प्रभूंकडे आले. सगळ्यांना यशस्वी व्हा असा आशीर्वाद प्रभूंनी दिला. सर्वात शेवटी हनुमंत आले. त्यांनी प्रभूंना विचारले, माता जानकी दिसतात कशा? त्यांना कसं ओळखायचं? आत्तापर्यंत सगळेजण येऊन रामाला नमस्कार करून आशीर्वाद घेऊन फक्त गेले, पण हे कुणाच्याच डोक्यात आलं नाही. हे फक्त हनुमंताच्या डोक्यात आला. हे बुद्धिमत्ता वरिष्ठम. कुणालाच हा प्रश्न पडला नाही. प्रभूंनी जानकीचं वर्णन केलं. त्यावरून हनुमंताला तिचं रूप समजलं. आता हनुमंत विचारतात, मी तुमचा दूत आहे हे कसं सिद्ध करायचं? हनुमंत बुद्धिवान आहेत. प्रभूंनी आपली अंगठी काढून त्याला दिली. त्यावर हनुमंत म्हणतात, या अंगठीवर राम नाम आहे म्हणून जानकी विश्वास कसा ठेवेल? कारण अशा आणखी कितीही अंगठ्या असू शकतात. किंवा माझ्याकडून ही हरवली आणि ती कुणाला तरी सापडली तर तो त्याचा दुरुपयोग करू शकतो. देवा, असं काहीतरी ठोस द्या की ज्यामुळे मी खरंच तुमचा दूत आहे असं जानकीला पटलं पाहिजे. तेव्हा प्रभूंनी त्याला एक प्रसंग सांगितला जो फक्त राम आणि सीतेलाच माहीत आहे. लक्ष्मणाला सुद्धा नाही. चित्रकूट पर्वतावर असताना एक दिवस आम्ही दोघं बोलत बसलेलो असताना एक कावळा आला आणि त्याने जानकीची छेड काढली. मला राग आला. मी जवळच पडलेला एक दर्भ उचलला आणि फेकून मारला. त्यामुळे त्याचा एक डोळा फुटला. हा कावळा इंद्रपुत्र जयंत होता हे मी जाणलं होतं. ही अत्यंत खाजगी गोष्ट प्रभूंनी हनुमंताला सांगितली. याचाच अर्थ प्रभूंचा हनुमंतावर केवढा विश्वास होता. आता ही टोळी दक्षिणेकडे निघाली. वाटेत येणाऱ्या ऋषीमुनींना नमस्कार करून आशीर्वाद घेत, तर राक्षस आले तर त्यांना संपवून टाकत, थकत भागत विश्रांती घेत पुन्हा चालत, असं करत करत ते एका वनात येऊन पोचले. खूप तहानभूक लागलेली होती. त्या वनात प्यायला पाणी नाही, खायला फळं तर नाहीतच, पानंसुद्धा नाहीत. तिथून बाहेर पडावे तर चकवा लागल्यासारखा पुन्हा पुन्हा तिथेच येत. सगळे रडकुंडीला आले. तहानभुकेने व्याकुळ झाले. सगळ्यांना वाटले आता आपले मरण आले. काही जण निपचित पडले. हनुमंताला वाटले आपण काहीतरी केलं पाहिजे. तो एका टेकडीवर चढला. तिथून त्याला पलीकडे एक पर्वत दिसला. त्यात एक गुफा होती. त्या गुफेत बदकं, हंस ये जा करीत होते, म्हणजे तिथे पाणी असले पाहिजे. हनुमंत खाली आले. त्यांनी सगळ्यांना धीर दिला. आपण पाण्याच्या अगदी जवळ आहोत. चला जरा हिम्मत करा. सगळ्यांनी जय हनुमान असं म्हणून त्यांच्या मागून जायला सुरुवात केली. सगळे त्या गुहेत शिरले. तिथे एक छान सरोवर होतं. त्यात बदक, हंस, फुललेली कमळं होती. छान लतावृक्ष होते. सगळी झाडं फळांनी लदबद भरलेली होती. सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. आता खूप पाणी पिऊ,
झाडांवर चढून मनसोक्त फळं खाऊ. तेवढ्यात त्यांनी पाहिलं, तिथे एक देऊळ होतं. त्या देवळात एक तपस्विनी ध्यानस्थ बसली होती. सगळे एकदम चपापले. आत्ताच एका संकटातून बाहेर पडलो आहे. आपल्याला इकडची काही माहिती नाही. त्यापेक्षा त्या तपस्विनीची परवानगी घेऊ आणि मग फळं खावे. म्हणून सगळ्यांनी त्या तपस्विनीला नमस्कार केला. तपस्विनीचं नाव स्वयंप्रभा. त्याचबरोबर तिने डोळे उघडले. त्यांची चौकशी केली. त्यांनी सांगितले, आम्ही सुग्रीवाचे सेवक आहोत. रावणाने सीतेचे अपहरण केले आहे. श्रीराम सुग्रीवाचे मित्र आहेत. आम्ही सीता शोधासाठी निघालो आहोत. स्वयंप्रभेने पाहिले, त्यांना खूप भूक लागली आहे, तहान लागली आहे. त्यांच्याकडून बोलणं पण होत नाही आहे. तिने सगळ्यांना फळं खाण्याची अनुमती दिली. पोट भरल्यानंतर सगळे वानर तिच्या भोवती येऊन बसले. तिने त्यांच्याशी वार्तालाप केला. त्यांना उपदेश केला. उपदेश असा, कुठलंही कार्य करताना भगवंताला विसरू नका. भगवंत तुमच्या आतच आहे. त्याचं स्मरण ठेवा. अंतर्मुख व्हा. आता तिने सगळ्यांना डोळे मिटायला सांगितले. सगळ्यांनी डोळे मिटले. अपूर्व शांतता त्यांना मिळाली. डोळे उघडले तर काय, तर तिथे गुहा नाही, स्वयंप्रभा नाही, सरोवर नाही, फळझाडं नाहीत. समोर फक्त अथांग सागर पसरलेला. पुन्हा संकट आलं. आता आपण समोर जाऊच शकत नाही, मागेही फिरू शकत नाही. रिकाम्या हाताने किष्किंधेला गेलो तर सुग्रीव जिवंत ठेवणार नाही. इथे तर अन्न पाणी काहीच नाही. सगळे आत्महत्या करायला निघाले. जांबुवंतांनी सगळ्यांना थांबवलं. उपदेश केला, जोपर्यंत देहात प्राण आहेत तोपर्यंत प्रयत्न थांबवायचे नाहीत. बाबांनो, जीव बहुमोल आहे. आत्महत्या पाप आहे. कोणीही आत्महत्या करण्याचा विचार करायचा नाही. रामकार्यासाठी निघालो आहोत. रामावर भरोसा ठेवा आणि कामाला लागा. संपाती. इतक्यात आवाज आला, अरे मरतायत तर मरू देत ना. वानरांनो, एकदम नका मरू. एकानंतर दुसऱ्याने मरा, म्हणजे मला रोज पोट भरता येईल. मी खूप दिवसांचा उपाशी आहे. सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं. तिथे एक गृध होता, पण तो मानवी भाषेत बोलत होता. जांबुवंताच्या बोलण्याचा चांगला परिणाम अंगदावर झाला. तो शूरवीर आणि समजदार होता. म्हणूनच त्या टोळीचं नेतृत्व प्रभूंनी त्याला दिलं होतं. तो उभा राहिला आणि आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, मित्रांनो, आपण एका मोठ्या कार्याकरता निघालो आहोत. त्यात आपण सफल झालो तरीही आणि विफल झालो तरीही आपला उद्धारच आहे. तुम्हाला आठवतं का, जटायू त्याच्या कार्यात सफल झाला नाही, पण त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा तर केली. आणि त्याचमुळे जे भाग्य दशरथ राजांना मिळालं नाही ते त्याला मिळालं. प्रभूंच्या मांडीवर त्याचं प्राणोत्क्रमण झालं. त्याचा अंत्यविधी प्रभूंनी केला, म्हणजेच त्याचा उद्धार झाला, नाही का? महान कार्यात जो पडतो तो कधीच अपयशी होत नसतो. हे सगळं बोलणं संपातीने ऐकलं. जटायूचं नाव ऐकल्याबरोबर तो कासावीस झाला. तो त्यांना विचारू लागला, तुम्हाला जटायूबद्दल काय माहिती आहे? कुठे भेटला तो तुम्हाला? आता तो कसा आहे? तुम्ही लोक कोण आहात? कुठून आले आहात? प्रश्नांची सरबत्तीच केली त्यांनी. मला खाली येता येत नाही, तेव्हा तुम्हीच वर या आणि मला सगळं सांगा. याप्रमाणे सगळे त्याच्या जवळ गेले. मी जटायूचा मोठा भाऊ संपाती. संपाती अतिशय महत्त्वाकांक्षी होता. एकदा सूर्यापर्यंत जायचे म्हणून आम्ही दोघंही निघालो. मध्येच सूर्याचा दाह फार वाढल्यामुळे जटायू परत फिरला. संपाती मात्र पुढेच जात राहिला. पण सूर्याच्या उष्णतेने त्याचे पंख जळाले. तो चंद्रमा नावाच्या ऋषींच्या आश्रमासमोर पडला. ऋषींनी त्याची देखभाल केली. त्याला बरं केलं, पण त्याचे पंख जळून गेले होते. त्याला आता उडता येत नव्हतं.
त्याने जटायूची माहिती ऐकून घेतली आणि माझ्या भावाला मी भेटू शकलो नाही याचं मला खूप वाईट वाटतं. पण त्याच्या हातून प्रभुसेवा घडली याचा मला अभिमानही वाटतो. मित्रांनो, मला माझ्या भावाचं श्राद्ध करायचं आहे. त्यासाठी तुम्ही मला समुद्र किनाऱ्यावर घेऊन चला. त्याप्रमाणे वानरांनी त्याला खाली आणलं. त्याने जटायूला जलांजली दिली. आता मला वर घेऊन चला. त्याला परत त्याच्या जागेवर आणलं. तो म्हणाला, मला आणखी वर घेऊन चला. मी तुम्हाला मदत करू इच्छितो. याला स्वतःचा देह उचलता येत नाही, हा काय आम्हाला मदत करणार? तरी पर्वताच्या शेवटच्या शिखरावर त्याला घेऊन गेले. त्याला तीक्ष्ण दृष्टी होती. तिथून त्याने लंकेकडे पाहिले आणि सीता लंकेतच अशोकवनात आहे, मला इथून स्पष्ट दिसते आहे असं सांगितलं, कारण मला दूरचं बघता येतं. गृध या जातीच्या पक्ष्यांना दूरदृष्टी असते. काहीतरी नवीन आशादायक ऐकायला मिळालं. सगळी वानरसेना उड्या मारून जानकीला पाहण्याचा प्रयत्न करू लागली. संपाती म्हणाला, तुम्हाला नाही दिसणार. मी गृध असल्यामुळे मला तीक्ष्ण दृष्टी आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो, ती जानकीच आहे. आता फक्त हा 100 योजनांचा समुद्र तेवढा पार करायचा आहे. जानकी जिवंत आहे. ती विशिष्ट ठिकाणी आहे ही पक्की माहिती मिळाली. पण आता हा समुद्र एका उड्डाणात कोण पार करणार? प्रत्येकजण आपापली क्षमता सांगत होता. कुणी म्हणाला, मी 5 योजनं जाईन. कुणी म्हणाला 10 योजनं जाईन. कुणी म्हणाला 100 योजनं जाईन पण परत येऊ शकत नाही. कुणालाच 100 योजनं जाणं आणि परत येणं शक्य नव्हतं. सगळेजण पुन्हा निराशेच्या गर्तेत गेले. जांबुवंत सगळ्यांना बघत होते. त्यात त्यांना हनुमंत कुठेच दिसत नव्हता. हनुमंत सागर किनारी एका शिळेवर बसून विलाप करत होता. मी प्रभूंचे कार्य करू शकत नाही. मी त्यांना विश्वास दिला होता, पण आज मी असमर्थ आहे. सारखं त्याच्या डोळ्यात पाणी येत होतं. हे जांबुवंतांनी पाहिलं आणि जांबुवंत म्हणाले, अरे केसरी नंदना, तू बलभीम आहेस आणि रडतोस? जेवढी अस्त्रशस्त्र बुद्धिमत्ता श्रीरामांकडे आहे, सुग्रीवाकडे आहे, ती सगळी तुझ्यात एकवटली आहेत. जन्माला आल्याबरोबर सूर्याचा ग्रास घेणारा तू आणि रडतोस? उठ. ज्यावेळी सूर्याच्या आघाताने तू खाली पडलास त्यावेळी सर्व देवदेवतांनी तुला सगळ्या विद्या, मंत्र, अस्त्र प्रदान केलीत. जगात तुझ्यासाठी अशक्य काहीच नाही. तू प्रभूचा दास आहे, रामदूत आहे. नियतीला हे कार्य तुझ्याकडूनच करून घ्यायचे आहे. जांबुवंत बोलत गेले. हळूहळू हनुमंत सावरत गेले आणि डोळे पुसून ताडकन उभे राहिले. का असं झालं? कारण हनुमंतांनी एकदा ऋषींना त्रास दिला होता आणि म्हणून ऋषींनी त्याला शाप दिला होता की तुझं जेही बल, शक्ती, विद्या, अस्त्र हे जे तुझ्याकडे आहे ते ऐन वेळेला तुला आठवणार नाही. तेव्हा हनुमंताने त्यांना विनंती केली की नाही, असा शाप देऊ नका. तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, त्याची तुला जर कोणी आठवण करून देईल तर तुला ते आठवेल. आणि हे जांबुवंताला माहीत होतं. म्हणून जांबुवंतांनी त्याला त्याच्या शक्तीची, बुद्धीची, सामर्थ्याची आठवण करून दिली. आणि हळूहळू हनुमंतामध्ये स्फुरण जागृत झालं. सियावल रामचंद्र की जय म्हणून आपल्या साथीदारांसमोर ठामपणे उभा राहिला हनुमंत. डोळे पुसून टाकले. मित्रांनो, घाबरू नका. प्रभू रामचंद्र पाठीशी आहेत. आता माझ्यात स्फुरण आलं आहे. मी हे काम नक्की करणार. तुमचे आशीर्वाद मात्र माझ्या पाठीशी असू द्यात. वाटेत येणारं कुठलंही संकट मी प्रभूंच्या कृपेने पार करणार. ठामपणे तो उभा राहिला.
सगळ्यांनी जय जयकार केला. सियावल रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जय श्रीराम. नमस्कार बालमित्रांनो.